tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. पाहायला मिळणार आहे अंतिम फेरीचा सामना, शेवटचा सामना राजेंद्र 11 सांताक्रूज वर्सेस शिवशक्ती पाले अंबरनाथ, अर्थातच एवन क्रिकेट क्लब भांडव 11 काळा चौकी. पहिला चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मात्र शैलू त्या ठिकाणी येतोय. अतिशय चपळाईने संतोष सक्सेना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा. सँडी ला मिळतात. सँडी बद्दल सांगायचं झालं तर अंडरआर्म क्रिकेट मध्ये उतरतोय. 2 धावा धावफलकावर झाल्यात. गौरव पहिल्याच्या दिशेने चेंडू फटकावला जातोय, पाण्यात नक्कीच चेंडू चिखलात थांबतोय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते, ती 3 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते. त्यातून देखील 3 ते 4 वर्ष संतोष सक्सेना रणजी ट्रॉफी खेळलेला आहे. मोठा फटका संदीप आचार्यच्या बॅट मधून, सँडीच्या बॅट मधून आणि 2 धावे. नक्कीच आवर्जून उपस्थित राहतो ज्या ज्या वेळेला टेनिस बॉलच्या, रबर बॉलच्या क्रिकेट स्पर्धा असतात. वेळात वेळ काढून संतोष सक्सेना हजर होतो. एवढं प्रचंड प्रेम या स्थानिक क्रिकेटवर देखील. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय, बीट होतोय मात्र संदीप आचार्य. निर्धाव चेंडू जातोय. 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. राजेंद्र 11 सांताक्रूज सुरुवातीला जर या पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, टप्पा पडतोय, उसळी घेतोय, कट देखील होतोय चेंडू. यष्टीरक्षक सागरच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. कोणत्याही प्रकारची धाव मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करावं लागलेलं आहे. एवढे चेंडू या क्षेत्ररक्षकाकडे या स्पर्धेत गेले. याची गडा घेतली जाते. कव्हरच्या दिशेने, पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते, ती 10 धावांवर जाऊन पोहोचते. अंतिम फेरीचा सामना मोठमोठे फटकांकरी ठरणार आहे. आकर्षक चषकाचा मानकरी ठरणार आहे. पाहूया कोणता संघ असणार आहे. आता मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. धावबाची संधी, बाईच्या स्वरूपातील धाव मिळते. संतोष सक्सेना 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. मोठा फटका. राजेंद्र 11 संघाचे सर्वच फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहे. मोठा फटका, बिग हिट. संदीप आचार्यच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम असा फटका. चेंडू सीमारेच्या पार, षटकार. राजचा पुढचा चेंडू संदीप आचार्यसाठी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर संतोष सक्सेनासाठी. व्हाईट बॉल स्वैर मारा पुन्हा पाहायला मिळतोय. सुमेध दुसरे षटक चालू असताना राज या षटकात काहीसा मागणा ठरतोय. संदीप आचार्यसाठी याची गडा घेतली जाते आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न संदीप आचार्यचा फसतोय आणि बाद होतो. या ठिकाणी संदीप आचार्य माघारी परततोय. बाद होऊन 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती साठी येतोय. फलंदाजीसाठी सज्ज आहे साजिद लाला, साजिद खान. साजिद आणि पुन्हा एक अवांतर धाव या ठिकाणी पाहायला मिळते. व्हाईट बॉल सोयीर. मोठा फटका, बिग हिट. ऑन साइडच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने पाठला जातोय. साजिद खानच्या बॅट मधून फटका. 2 धावा मात्र जरूर या फटक्यावर मिळतील. धाव कित्येक यष्टीरक्षकाने जवळ जवळ डिक्लेअर झोन पर्यंत देखील जाऊन
सुंदर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय स्वप्नील कोळीच्या माध्यमातून बाद होतो या ठिकाणी साजिद. धावसंख्या स्थिर आहे ती 23 धावांवर. अंतिम लढत दोन बलाढ्य संघांमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून सतीश धुळे आणि संदीप डबळे सँडी या दोघांना देखील धुळे आणि सँडी चषक देखील देणार आहोत. तसेच सचिन कदम आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून ट्रॉफीज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पुन्हा एक सुंदर असा चेंडू स्वप्नील कोळी. अप्रतिम गोलंदाजीचा मारा. संपूर्ण स्पर्धेवर छाप सोडली या खेळाडूने. मड या गावातील खेळाडू मॅन ऑफ द सिरीज मिळाला होता. आक्साबी स्पर्धेवर अधिराज्य गाजवले. असे काही फटके आज मारलेत या स्वप्नीलने. सर्वांचं लाईफ टाईम लक्षात राहतील एवढे सुंदर फटके पाहायला मिळाले. स्वप्नील कोळी पुन्हा एकदा. तर खेळाडू पुन्हा नो बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केला. उसळता चेंडू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू स्वप्नील कोळी. अप्रतिम अशी कामगिरी स्वप्नील कोळीची पाहायला मिळते. स्वप्नील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय चंद्रशेखर साठी. अप्रतिम अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि याही षटकात स्वप्नील कोळीने धावा दिलेल्या आहेत. त्या केवळ 4 धावा या षटकात देखील दिल्या स्वप्नील कोळीने. अप्रतिम गोलंदाजी. जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. मात्र हे दोन खेळाडू रबर बॉल असेल लेदर बॉल असेल या तीनही प्रकारच्या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये गेली 15 ते 20 वर्ष आपला कामगिरीचा ठसा या तीनही क्षेत्रांवर उमटवलाय. असेच दोन खेळाडू मंदार गरुडे. नक्कीच राजेंद्र 11 सांताक्रूज उत्तर मुंबई परिसरातील मात्र मॅचची कडा घेतली जाते. हवेत चेंडू काही काळ जरूर असणार आहे. एक धाव मात्र जरूर पूर्ण केली जाते. धाव संख्येचं अकाउंट ओपन होते. पहिली धाव या मोठा फटका नक्कीच फटकावला जातोय. मंदार गरुडेच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 2 धाव मात्र या फटक्यावर मिळतील. मंदार गरुड 4 धावा धावफलकावर झालेले आहेत. माझे मित्र गुणलेखक अनिल सरफरेजी कार्य करतायत. तर ही स्पर्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. मंदार गरुडेच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम असा फटका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. धन्यवाद. निव्वळ दर्जा असणारा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सुंदर फटका मंदार गरुडेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आता मात्र मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. 2 धावांनी संघाची धावसंख्या झटपट वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. 12 अंकांवर. पवार साहेबांचा जन्मदिवस असतो आणि त्यांच्याच अमृत महोत्सवानिमित्त ही क्रिकेटची स्पर्धा. रबर बॉलचा हंगाम मात्र या ठिकाणी सुरू होईल. पुढील 4 महिने आपण मात्र रबर बॉलचं क्रिकेट अनुभवणार आहोत आणि मानाची पहिली स्पर्धा जिंकण्याचा मान कोणाला जातोय ते मात्र आज या ठिकाणी आपल्याला कळणार आहे. एकत्र येते या अशा स्पर्धांमधून मुंबईच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू एकत्रित येताना दिसतात. कित्येक उपनगर मुंबई आणि आसपासच्या परिसरात आहेत. परंतु या स्पर्धांच्या माध्यमातून असा मुंबईचा एकही कानाकोपरा नसेल ज्या कानाकोपऱ्यातून खेळाडू मात्र खेळायला येत नसतात. षटकार नक्कीच ठोकला होता असलम शेख. सुंदर फटका. वेळ मिळाला नक्कीच पुरेपूर फायदा उचलला. स्क्वेअर लेगच्या दिशेने सुंदर फटका. 2 धावांमध्ये रूपांतर केलं गेलं. धावफलक वाढतोय. जाऊन पोहोचतोय धावसंख्या. षटक 16 14 12 10 8 6 आणि आता मात्र चालू असणार आहे सामना. अंतिम फेरीचा 3 षटकांचा सामना पाहायला मिळतोय. अकुटप्याचा चेंडू काहीसं गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. कमी गतीने टाकला गेला. एक अनुभव पुरेपूरपणाला लावलेला आहे मंदार गरुडे आणि असलम शेख यांनी. सुंदर असा चेंडू परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू. 1 धाव जरूर या ठिकाणी मिळते. लेग बाईच्या स्वरूपातील 16 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुढचा चेंडू सुंदर फटका. बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने कणकणीत फटका. असलम शेखच्या बॅट मधून निघालेला
जबरदस्त फटका अंतिम विजेते पदाच्या दिशेने वाटचाल या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय तो राजेंद्र 11 सांताक्रूज अर्थात स्वैर चेंडू मात्र पाहायला मिळतोय डिक्लेअर झोनच्या दिशेने देखील चेंडू व्हाईट बॉल प्लस 2 धावा अशा 3 धावा या ठिकाणी मिळतील आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय राजेंद्र 11 सांताक्रूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित या भव्य दिव्य पुन्हा एकदा स्वैर चेंडू पाहायला मिळतो सुंदर फटका मारला जातोय असलम शेख ब्रँडेड फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय अनुभव काय आहे या ठिकाणी पाहायला मिळतोय कोणत्याही प्रकारचं प्रेशर नाहीये आणि नक्कीच हे दोनही खेळाडू आपल्या विजेतेपद आणि प्रेक्षक देखील आपली जागा हळूहळू सोडण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी दिसत आहेत घेऊन आमंत्रित होतोय तो संदीप आचार्य अर्थात सँडी याच मैदानात तुम्ही सँडीला 4 ते 5 वर्षापूर्वी गोलंदाजी करताना पाहिलं होतं परंतु तदनंतरची 5 वर्षानंतर पुन्हा एकदा याच मैदानात गोलंदाजी करताना पाहायला मिळतो संदीप आचार्य मोठा फटका मारला जातोय तो मंदार गरुडेच्या बॅट मधून आणि या स्पर्धेचा मानकरी ठरतोय राजेंद्र 11 सांताक्रूज टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय राजेंद्र 11 संघ या स्पर्धेचा